आज तुम्ही सगळे पत्रकार ह्या आमच्या पत्रकार परिषदेला आलेत त्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि तुमचे आभार मानते। आजचा जो विषय आमचा आहे तो थोडासा वेगळा आहे। तो विषय असा आहे की रत्नागिरीत परवा अतिक्रमण वगैरे हलवली त्याबद्दल आम्ही एक शब्दही बोलणार नाही कारण का तो त्यांचा विषय आहे। ते खरं काय खोटं काय ते अजून आम्हाला काही माहिती नाही। आमचा विषय वेगळा आहे की जवळजवळ 20-25 माझ्यासमोर तरी 20-25-30 वर्ष तिथे त्या झोपड्या होत्या, कावणं होती किंवा शेड होत्या। मग 30-35 वर्षाचा तिथे शेड होत्या तर त्याच्याकडे त्या शेडवर कोणाचा वरदहस्त होता? म्हणजे अधिकाऱ्यांचा होता, लोकांचा होता, ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचा होता की स्थानिक राजकारण्यांचा होता? मग अतिक्रमणं तुम्ही हलवली ठीक आहे, पण त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे जे गॉडफादर होते म्हणजे राजकारणी असतील, सरकारी अधिकारी असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांची चौकशी तुम्ही का नाही करत? ज्यावेळेला ती अतिक्रमणं उभी राहत होती किंवा ज्यावेळेला तिथे शेड उभ्या राहत होत्या त्यावेळेला हे सरकारी अधिकारी काय झोपले होते काय? त्यांच्यासमोरच सगळं होत होतं, त्यांची ऑफिसर तिथे आहेत, मग त्यांच्यावरती चौकशी का नाही करत? जेव्हा त्यांच्यावरती चौकशी कराल आणि एखादा अधिकारी त्याच्यात दोषी सापडेल आणि त्याच्यावर कारवाई होईल तेव्हा पुन्हा कुठलाही अधिकारी ह्या अतिक्रमणांना पाठीशी घालणार नाही। आणि म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद ह्याच्यासाठी घेतली। आमचा विषय लिमिटेड आहे की तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांवर जे त्यांना पाठीशी घातलंय त्यांच्यावर कारवाई करा, त्यांची चौकशी करा आधी, आणि जे कोण दोषी होते ह्या अतिक्रमणांवर वरदहस्त असलेले त्या सगळ्यांना तुम्ही त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा। त्याच्यानंतर जे स्थानिक राजकारणी होते मतांसाठी एवढ्या मोठ्या झोपडपट्ट्या उभ्या ज्यांनी केल्या त्यांच्यावर पण चौकशी करा, त्यांच्यावर पण कारवाई करा। माझ्यासमोर तर एक झोपडपट्टी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिलेली आहे, 5-7 झोपड्या असलेली झोपडपट्टी 100-150 झोपड्या झाल्या आणि ज्या झोपडीच्या स्वरूपात ज्या पहिल्या होत्या छोट्या छोट्या झोपडपट्ट्या तिथे पक्की घरं झाली। मग हे काय डोळे झाकून बसलेले होते काय? 20-25 वर्षात तिथे मोठी मोठी घरं झाली, बंगले झाले, रस्ते झाले, दवाखाने पण झाले त्याच्यामध्ये। मग ही सरकारी जागांवर जी अतिक्रमण होतात त्या अतिक्रमण करणाऱ्यांची जशी चुकी आहे तशीच चुकी त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या गॉडफादरची म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची पण चौकशी आहे। म्हणून आमचा हा विषय लिमिटेड आहे की त्यांची पण चौकशी करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। पाडतो आपण ठीक आहे ते अतिक्रमण करतात म्हणून, पण मग त्यांचा पाठिंबा कोणी बघत नाही, ते सुटतात, त्यांचं काहीतरी आर्थिक गणित असतं त्यामुळे ही अतिक्रमणं उभी राहत असतात, ते फायदेशीर होतात, त्यांना फायदा मिळतो आणि गरिबांवर कारवाई होते। त्यामुळे धरायचं झालं दोषी तर त्यांना पण दोषी धरलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे। कोण कोण ह्याच्यात सामील आहे, कोणाचा वरदहस्त होता, कशी उभी राहिली, किती वर्षात राहिली, कोण उभं राहिलं, किती बांधकामं कुठल्या वर्षात उभी राहिली, ही सगळी डिटेल चौकशी करायची शासनाने आणि ह्याच्यासाठी आमची मागणी आहे की त्यांनी त्यांची पण चौकशी करावी। आणि एवढ्यासाठी हा एक आमचा सुरुवात झालेली आहे। आम्ही पण कागदपत्र काढायला सुरुवात केलेली आहे, कागदपत्र मिळायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जे काय खरी परिस्थिती असेल, वस्तुस्थिती असेल ते आम्ही रत्नागिरीच्या लोकांसमोर आणणार आहे, कारण का रत्नागिरी हे आमचं मूळ गाव आहे, आमचं प्रेम आहे त्या रत्नागिरीवर। आम्हाला रत्नागिरीने खूप दिलेलं आहे, आम्हाला मान सन्मान दिला आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यामुळे रत्नागिरीसाठी आम्ही प्रत्येक गोष्ट जिथे अन्याय असेल तिथे आम्ही ह्या महिला आणि आमच्या बरोबरचे सगळे सहकारी आहेत हे आम्ही मागे लागणार आहोत आणि लोकांच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली की त्यांच्यावर पण ती नाण्याची दुसरी बाजू आहे। नाण्याची एक बाजू कुठली आहे तर ज्यांनी अतिक्रमण केले, मग त्याला पाठिंबा देणारी ही नाण्याची दुसरी बाजू आहे, ते मोकाट सुटता कामा नाही आहेत, त्यांना पण त्यांच्यावर पण चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। आणि एवढ्यासाठी हा पहिला विषय आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे की ते का सुटतायत, त्यांना कोण सोडतंय, त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, त्यांना सोडून देताय आणि यांना धरताय बरोबर आहे, त्यांनी चुकीचं केलं असेल, पण त्यांनी पण चुकीचं केलेलं आहे, त्यांना पण धरलं पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे। 25 त्यांना वरदहस्त स्थानिक राजकारण्यांचा होता तिथे। आता त्या वेळेचे 25-30 वर्षात लोकांचं म्हणणं आहे, आम्ही तिथे जाऊन फिरलो तर त्या लोकांचं म्हणणं आहे 70-75 वर्षापासून जेव्हा तेव्हा गाव अस्तित्वात आला तेव्हापासून तिथे कावणं आहेत, तेव्हा कमी प्रमाणात होती आणि आता ती वाढली। मग ती एकदम वाढली कशी काय? अशी वाढत नाही, कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय ती ते म्हणतायत 75-80 सालापूर्वीपासून आम्ही 2-2, 3-3 पिढ्या आमची कावणं आहेत, पण ती 7-8-10 असतील, मग हळूहळू ती वाढत गेली। राजकारणी कोण? आता जे कोण राजकारणी त्यांना वरदहस्त होता गॉडफादर त्यांची पण चौकशी करा।
नेमकी कोणाची आता त्या वेळेचे जे स्थानिक नगरसेवक होते, आम्ही त्याच्यासाठी मागे लागलो. स्थानिक नगरसेवक होते, काही नगरसेवक तिथे रक्तदान शिबिरं घ्यायचे, त्या बिचाऱ्या गरीब लोकांचे जबरदस्तीने रक्त काढून घ्यायचे, हे पण मी बघितलेलं आहे डोळ्यांनी. नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये काही काँग्रेसचे पण होते असतील, जे पण आम्ही काय असं म्हणत नाहीये की त्यांच्यावर कारवाई करू नका. जे कोणी याच्यात आहे त्यांच्यावर कारवाई करा. अधिकारी आहेत, ते अधिकारी काय डोळ्यांना दिसत होतं, त्यांच्या ऑफिसच्या समोर ही अतिक्रमण उभी राहत होती. मग ते गप्प का बसले होते? नोटिसा काढल्याचं समजलं आम्हाला, पण नोटिसा काढल्यानंतर पुढे काहीच नाही केलेली. मग त्यांचं काय आर्थिक गणित जुळलं की काय केलं, काय फायदा घेतला ते शोधायला पाहिजे. देताय ना आम्ही, हो दिले आम्ही. कलेक्टरला दिलंय पत्र की त्यांची पण चौकशी करा, त्याची कॉपी एक देते मी. बरोडाला पण दिले आम्ही. माहितीच्या अधिकारात सगळं मागितलंय, पत्र दिलंय की त्यांना का सोडता तुम्ही, त्यांना सोडू नका, म्हणजे मग असं पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत. आता बऱ्याचदा असं दिसतं की धडाधड बिल्डिंगा पाडतात 30-30 वर्षांपूर्वीच्या, आणि सर्वसामान्य आपल्यासारखी माणसं असतात, त्यांनी कर्ज काढून घेतलेलं असतं, फ्लॅट घेतलेले असतात, आणि अचानक 20-25 वर्षानंतर समजतं की हे बेकायदेशीर आहे. मग याच्यात दोष कोणाचा आहे? त्यांना ओसी असते मिळालेली, त्यांना बिनशेती परवानगी असते, सगळ्या परवानग्या असतात, लाईट पाणी असतं, मग ते पण दोषी नाही आहेत का? परवानगी देणारे ते पण दोषी आहेत. आता ह्या इथे झोपडपट्टीत सुद्धा लाईट पाणी होतं, काही जणांना मिळालेलं होतं. मग ते आम्हाला लाईट जर घ्यायचं झालं तर 10 फेऱ्या मारायला लागतात. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचा रिपोर्ट आणा, हे आणा, ते आणा, घरपट्टीची ताजी पावती आणा, आणि ह्यांना कसं काय लाईट आणि पाणी पटकन मिळतं? म्हणजे कुठेतरी यांचं एकमेकांशी कुठलं तरी गणित जमलेलं आहे, म्हणूनच ते मिळतं असं माझा तरी स्पष्ट आरोप आहे. मंत्री नितीश राणे कारवाई केली, चांगलं केलं ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण ती कारवाई केली, त्याच्याच बरोबर ही पण कारवाई करायला पाहिजे. ती केली, ठीक झालं, जी अतिक्रमण होती ती हटली, पण मग ज्यांचा पाठिंबा होता त्यांना का सोडायचं? आम्ही पहिलेच म्हटलंय की अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाहीये, जे काही बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे, पण त्याच्यात एकच बेकायदेशीर गोष्ट नाहीये, त्याच्यासोबत ते पण आहेत. दोघांचं मिलीभगत असल्याशिवाय ते होणार नसतं. मी रस्त्यावर उद्या जाऊन घर बांधलं तर लगेच पाडायला येतील की नाही, झोपडी बांधली लगेच विचारायला येतील. अहो 1 फूट जरी घर आपल्या जागेमध्ये जरी आपण 1 खोली वाढवली तरी 4 वेळेला येऊन बघतात, चौकशा करतात. गडगा बांधायचा झाला तरी परवानगी घ्यायला लागते, 10 वेळेला येऊन बघतात. मग इथे का नाही बघत आहेत ते? इथे पण करा चौकशी, म्हणजे बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील. कोण आहे, काही याच्यापूर्वी काही लोकांच्या विरोधात पत्रकारांनी आवाज पण उठवला होता, पेपरामध्ये पण आलं होतं, नोटिसा निघाल्या, त्यानंतर शांत झालं सगळं. शांत झाला. तर नगरपालिकेचं तर बऱ्याच वेळेला मी कोर्टात येताना बघते, काही वेळेला कारवाई करतात, अक्षरशः ती फळं अशी फेकून देतात, ती द्राक्ष चिरडतात, ती सफरचंद धावत असतात रस्त्यावरनं, आणि 4 दिवसांनी पुन्हा ते लोक येऊन तिथे बसतात. हे कसं काय? म्हणजे हे नाटक करतात की खरोखर यांना अतिक्रमण हलवायचं असतं, आणि मग पुन्हा येऊन ते लोक बिनधास्तपणे बसतात. म्हणजे कुठेतरी यांच्यात आर्थिक गणित असणारच. त्यांनी नाही म्हणावं असं नाहीये म्हणून. याच्यापूर्वी 3-4 वेळा कारवाई झाली, नुसत्या नोटिसा निघाल्या, पण नोटिसा निघाल्यानंतर पुढची जी स्टेप्स असते की कोर्टात जायचं. कुठे हटलं ते? थोडं हटलं, पण पुन्हा ते आले. ते काढतात आणि परत काही दिवसात पण त्यावेळेलाच कारवाई करायला पाहिजे ना, जेव्हा झोपडी उभी राहतात त्याच वेळेला कारवाई करायला पाहिजे. तुम्ही तर तेव्हा लाईट देता, पाणी देता, सगळं देताय ना. लाईट पाणी होतं, हे कशासाठी करताय तुम्ही? इलेक्शनसाठी करताय ना. ही सुद्धा नाटकच होती का? नाटकच म्हणायची. मग तुम्ही कोर्टात जाऊन त्यांच्या विरोधात आदेश घ्यायचा, म्हणजे ते पुन्हा आले नसते. नोटीस पाठवली, गप्प झालं, उठवण्याचं हे केलं, पुन्हा आले ते लोक. मग हिंमत त्यांची कशी झाली पुन्हा यायची? कोणतरी त्यांचा गॉडफादर आहे म्हणून ते पुन्हा येत आहेत. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.